शिंदे सेनेचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर आणखीन एक घोटाळा समोर आणणार आहेत। एक जैन हॉस्टेल सारखा गैरव्यवहार समोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। धंगेकर यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिलेली आहे। धंगेकर यांच्याकडून ट्विटची मालिका सुरूच आहे। पुण्यातील औंध येथील जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मालकीची तब्बल 33,700 चौरस फुटांची जागा विक्रीसाठी ट्रस्टींनी प्रस्तावित केली आहे आणि या विक्रीसाठी ट्रस्टच्या ट्रस्टींनी सेक्शन 36 अंतर्गत पुणे येथील चॅरिटी कमिशनर कार्यालयात मागील मे महिन्यात अर्ज दाखल केला आहे। सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। एचएनडी जैन हॉस्टेलमधील ट्रस्टी चकोर गांधी हाच ट्रस्टी या व्यवहारात देखील मुख्य सूत्रधार आहे। या व्यवहारात एचएनडी हॉस्टेल विक्री टोळीतीलच लुटारू सहभागी आहेत का याचा शोध घ्यावा लागेल असं धंगेकरांनी म्हटलंय। जैन हॉस्टेलमधील ट्रस्टी चकोर गांधी हाच ट्रस्टी या व्यवहारात देखील मुख्य सूत्रधार आहे असं धंगेकरांचं म्हणणं आहे। आपल्या ट्विटमध्ये धंगेकर पुढे म्हणतात, व्यवहारात हॉस्टेल विक्री टोळीतीलच लुटारू सहभागी आहेत का याचा शोध घ्यावा लागेल। बघा, जैन बोर्डिंग प्रकरणानंतर आता धंगेकरांनी आणखीन एका व्यवहाराकडे लक्ष वेधलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।